बोरीवली से ठाणे के बीच प्रस्तावित बुआरी मार्ग प्रकल्प में बाधित झोपड़पट्टी का पुनर्वासन करने हेतु महाराष्ट्र सरकार ने MMRDA को आदेश दिया है। सभी प्रकार के सर्वेक्षण कार्य होने के बावजूद भी विठल बाबू लगाड़े ID क्रमांक 192 निवासी रूपवते नगर टाटा पवार हाउस बोरीवली पूर्व की पत्नी श्रीमती अलका विठल लगाड़े के रूम को पुनर्वासन अभी तक नहीं हुआ है। MMRDA की तरफ से पात्र 15 लोगों की सूची 6 जनवरी 2026 को जारी की गई थी। टाटा पवार क्षेत्र की बिल्डिंग में 305 स्क्वायर फीट का घर देने हेतु उसमें 6 नंबर पर विठल बाबू लगाड़े का नाम होने के बावजूद उनकी पत्नी अलका विठल लगाड़े को घर नहीं दिया। पीड़ित महिला की बेटी का आरोप है कि MMRDA के अधिकारी ने 4 लाख की रिश्वत मांगी थी। पैसा नहीं देने के कारण बुजुर्ग महिला को घर अब तक नहीं दिया गया। अलका लगाड़े को अब जबरदस्ती पुरानी बिल्डिंग में 270 स्क्वायर फीट का घर लेने हेतु अधिकारी कुछ स्थानीय लोगों की मदद से दबाव डाल रहे हैं। पीड़ित अलका विठल लगाड़े ने न्याय नहीं मिलने पर 1 जून से MMRDA ऑफिस के बाहर आमरण अनशन की चेतावनी दिया। बुजुर्ग महिला अलका विठल लगाड़े के पति का निधन हो गया है। वह अपनी बेटी के साथ रहती है, बेटा भी अलग रहता है। वह पापड़ बनाकर बेचती है, उसी से अलका विठल लगाड़े का जीवन यापन चलता है। अलका लगाड़े की बेटी ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी MMRDA के वरिष्ठ अधिकारियों ने इस मामले में तत्काल न्याय हेतु गुहार लगाई है। बुजुर्ग महिला कब तक अपने घर हेतु MMRDA ऑफिस का चक्कर लगाएगी? MMRDA के अधिकारी कुछ स्थानीय लोगों को भेजकर बुजुर्ग महिला से जबरी अंगूठा लगवा लिया है और उसका सामान घर से बाहर फेंकने की धमकी देकर गए हैं। ऐसे आरोप पीड़ित महिला एवं उनकी बेटी ने लगाते हुए न्याय की मांग किया है। अलका विठ्ठल लगाडे काय प्रकरण आहे? तुमचा रूम भेटत नाही आहे MMRDA कडून, तुम्हाला आत्मदहाचा निवेदन दिलेलं आहे, काय आहे त्याच्याबद्दल? आमचं 15 लोकांमध्ये नाव आलेलं होतं, पण ते लोक बोलतायत की तुमचं नाव नाही, म्हणजे तुम्हाला चावी नाही देणार आम्ही, कारण की तिथे त्यांना दिलेलं आहे आणि आता तिथे जागा नाहीये, रूम म्हणजे रूम नाहीये तिथे बोलतायत। पण तुमचं नाव जो आहे 15 लोकांच्या लिस्ट मध्ये आहे, कसा नाही भेटत आहे तुम्हाला? कसा नाही दिला? ते पैसे मागत होते 4 लाख रुपये। कोण मागत ते नाव? तिथले अधिकारी। तर तुम्ही पैसे नाही दिला म्हणून तुम्हाला रूम तिथे दिले नाही, शिफ्टिंग नाही झाली? हा, ते बोलतात पैसे म्हणजे एवढे पैसे दिले ना तरच मिळणार, त्या पैशामुळे आम्हाला बोलतात की नाही देणार तुम्हाला तिथे, आता तिथे जागाच नाहीये, रूम संपलेत। तुमच्या मम्मीचे काय नाव? अलका विठ्ठल लगाडे। हे रूम तुमच्या मम्मीच्या नावावर आहे? कोणाच्या नावावर? पप्पाच्या नाव वडिलाच्या नावावर होतं, पण ते आता आईच्या म्हणजे ते वारलेत, पप्पाचं निधन झालं तुमचं? निधन झालं। सरकारकडे मुख्यमंत्र्याकडे काय तुमचे निवेदन आहे? आम्हाला ते 15 मध्ये लिस्ट मध्ये नाव होतं, ते आम्हाला आमचं 305 मिळालं पाहिजे। बाकी सगळ्या लोकांचं शिफ्टिंग झालं आहे इकडे? शिफ्टिंग झालेलं आहे, 2-3 महिने झाले। तुमच्याकडून कोण आले होते ठसा घेणार? मम्मीचा ठसा घेतले तिथलेच लोक होते आतमध्ये, कोण होतं इथले 2 आलेली होती। काय जबरदस्ती करत आहे ठसा घेऊन? तसे घेऊन ते बोलतायत की आता तुम्हाला रूम दिले, आता तिकडे नाही देणार, तुमचं अलॉटमेंट लेटर आले, म्हणजे आम्ही लेटर दिल्यानंतर आम्हाला हे केलं होतं। अलॉटमेंट लेटर तुम्हाला दिले आहे का? हा, अगोदर आम्ही लेटर पाठवलं त्यांना की आम्ही आम्हाला नको आहे ते, आम्हाला ते आमचं 15 मध्ये आलेलं नाव तिथेच घर पाहिजे होतं। तुम्ही त्यांना सांगितलं आम्हाला पापड तिथे लाटण्यासाठी जवळ आहे आईला, म्हणजे तिथे जाण्यासाठी पापड कंपनी पण जवळ आहे ना, म्हणून तीच बिल्डिंग पाहिजे होती असं बोलत होते। तिथे नाव पण आलेलं होतं। 305चं घर आम्हाला पाहिजे होतं ना, ते साई मंदिरच्या इथलं, तर ते बोलतायत की तुम्ही जुनी बिल्डिंग आहे देवीपाड्यामधली, नाही तर मग तुमचा पसारा बाहेर काढतील आणि तिथे म्हणजे ठसे घेतले आमचे आणि बोलतायत की तुम्हाला जुनी बिल्डिंग यायला, नाही तर घराच्या बाहेर पसारा काढणार, बाहेर काढणार, तुम्हाला पोलीस येतील। हे कोण बोलत आहे? कोण धमकी देत आहे? इथलीच म्हणजे मुलं आलेली होती त्या MMRDA मधले, तेच सांगत होते तशी की बाहेर काढणार, आणि मग आईचे अंगठ्याचे ठसे घेतले आणि परत अलॉटमेंट लेटर पण घेताना आई पण नव्हती। जे लेटर घेऊन आले होते ते कोण होते? सगळे इथलीच मुलं होती आणि ते बोलत अलॉटमेंट लेटर घेऊन आलेले होते ते। जबरदस्ती दिला तुम्हाला? हा, जबरदस्ती दिली, आम्ही व्हिडिओ पण काढलेला होता त्यावेळी अधिकारी नाही, कोण नव्हतं।